झुंबर भाऊ कसं काय म्हणलं, काऊन लिपाबा काऊन वापस नेऊन राहिले म्हणलं, काय भाग घेत नाही का ते हा? अरे काऊन म्हणलं कसे मागं हटून राहिले का म्हणलं तुम्ही? लोक हे करायचे मग काय रे बा, विश्वास आहे बा, मी सांगतो ना, कवडीचा विश्वास नाही आपल्या गावातल्या लोकांवर. मग काय आता लोक म्हणजे फक्त मुक्षरा भाऊ भरून राहिले, 5 7 8 घराचे आले होते तिथं. मग बरोबर म्हणलं, मी कमी लिहिली होती रक्कम, मी थोडीशी वाढून आला म्हणजे टेन्शनचं काम नाही राहा, नाही तर मग काय फायदा आपला. लागला म्हणलं शिवलाल भाऊचा लागला पता. तसं आहे का? हे तेच तर म्हणलं, कंदील बुडा दिसला म्हणली बाबा घेऊन मिळालं काय तर. म्हणजे तुम्ही बदलून राहिले वाटते किमता, पहिले कमी टाकल्या ना आता वाढून राहिले. अरे बाबा काय कठीणच काम आहे बाबा. बापरे, म्हणजे कधी बुडा वापस घेऊन गेला का? मेला का बा, मी तर सांगा आता. काही गेला ते आताच गेला का? आताच गेला, नेमकाच गेला ना ते. तू जायच्या आधीच गेला ना, फटकन बातच गेला ते. तर मग आता काय कसं करतं, किती टाकतं म्हणलं मग आकडा? तर काय केलं, मुक्षरा भाऊ आहे का नाही, वाढते सांगे बुड्याला 80 आकडा लिहायला होतो म्हणे. म्हणजे 80च्या वर आपल्याला टाका लागेल. मी 90 टाकला, 91 टाकला मी. मला पाहते काय होतं काय नाही. तर आता काय करतो, सरळ 1,11,000 करून टाकतो. त्या विषय बोकडा रे का, टेन्शनचं काम नाही. बोला 1,11,000 असं मी काय म्हणतो, कंदील बुडायला का वाळवण ना. तर मी काय म्हणतो, 1.5 टाकून दे ना बा तू सरळ. 1.5 लाख टाकून दे, हे करू नको तू, तुलाच भेट नाही मग. इतका नाही पुरत, लय बा 1.25 लाख टाकतो मी. 1.25 लाखाच्या वर नाही टाकत आहे का, 1.25 बस होते. ते 1.25 टाकून दे तू, भेटली पाहिजे ना. मग काय तू शिवल्या बहुतेक मला वाटतं 1,10 पर्यंत आहे. तर तू काय कर, 1.25 टाकतो, 1.25. बिलकुल टेन्शनचं काम नाही. बरं जातो मी घरी आता, बाद आकडा बदलतो, 1.25 लाख करून टाकतो आणि घेऊन येतो मग. ठीक आहे. अरे या बयाड लोक आहे, सांग बरं, 1.25 लाखाची जुनी चक्की घुरायला आहे म्हणजे नाही का आपण द्यायची. पण शिवल्याने किती टाकला आकडा हेच नाही समजून राहिलं नाही का. त्याला बरं येऊस त्याला एकदम नाही का, इकडं सांगा लागणार माहिती त्याला. म्हणजे ते वाळवण जराशी मग नाही का. चला कुठे गेलता बे, काय धावपळ करत आला इकडे? चाल ना, जा लागेल ना तिथं. तिथं मुक्षरा भाऊ वाट पाहू राहिले असेल ना. ते एक मी का दोघांचं आहे. आता काय होते काय नाही, तर डिसिजन तर आपल्याच बाजूने आहे म्हणा, विशेष नाही समजा. आकडाच तसा टाकला आपण. बाबा, कोणते स्वप्न पाहू राहिले तुम्ही शिवलाल भाऊ? तिकडे म्हणलं हे पाय दगा झाला तुम्हाला, दगा फटका झाला तुमच्यासोबत. मग तुम्हाला माहित नाही म्हणलं, 7 8 फॉर्म आले म्हणते तिथं. झुमऱ्या सांगे मला आत्ता, झुमऱ्यानं तिथं वापस नेला द्याय ना. तर आता कंदील बुडा झुमऱ्या हे बहुतेक किंमत वाढून आणून राहिलेत ते. झुमऱ्याचा दाखला समजला आपल्याला, 1.25 लाख टाकू राहिला ते. म्हणून म्हणलं तुमचा किती आहे? बापले, वाटलं नाही रे लोक इतके म्हणजे कलाकार. म्हणजे शिवलालच्या डोळ्यात माझी टाकायला घेऊन राहिला लोक. सांग बरं आता, कंदील बुडा काय म्हणे मला, आपल्याला गरज नाही म्हणे, आपण भरत नाही. कंदील बुड्यानं भरला म्हणतो. झुमऱ्या आता गुंपा मामी काय म्हणे मला, आपण नाही भरत म्हणे. भरलास का नाही सांगा आता. तरी म्हणा आपला 1.5 लाख आहे आपला. काही टेन्शन नाही, तसं भ्याचं काम नाही आपल्याला. जाऊ दे, होऊन ते पाहून गेलं नाही का, 1.5च्या वर कोण नाही जात. आपल्याला का शिवल्या 1.5 लाख रुपये मिळाले का? आपण त्याला 1,30,000 वाढून आणले नाही का. मी पहिले लिहिलं होतं 1 लाख, आता लिहिले 31. आता मला वाटतं अजून बदलून टाका नाही का. घ्यायची तर आपल्यालाच लागायची नाही का. 2 लाख करूनच टाकतो जा तिकडे. काही म्हणा शिवलाल भाऊ, हे बा दम तुटते रे तुमचा. काऊन की बा कंदील बुडा 100% 1.5 लाख टाकतेस. काऊन की बा ते घेऊन पळाला ते आपला फॉर्म. तर तुम्ही मा विचारानं तुम्ही खादोळे फोन लावा, येरी का तुमच्या जवळचे चालले. खादोळेल म्हणा असंच आहे म्हणा, गावात कॉम्पिटिशन आहे, आपल्यालाच घ्यायचे आहे म्हणा. द्यान चढून त्याला चांगलं हरभऱ्या झाडावर काढा. 2 लाखचा चांगला 2 लाखचा आकडा टाकून द्या. कोणीच नाही बा, हिंमतच नाही मारत मग. ते तर आहेच म्हणा, आपला शेवटचा पर्याय आहे घनश्याम. नाही तर मग ती तशी जवळ आहे आपल्याजवळ 1.5 लाख रुपये. पण नाही, आपल्या जवळ त्याला काय हात लावा नाही का, त्याला काय शेंडी फळं. हे बा मी काय करतो, फोन लावून देतो खादोडे. 2 लाख रुपये लवकर मला फोन पे मारून दे म्हणतो, नाही तर उद्या द्या. आपल्याला काय सध्या फक्त जाहीर करणं आहे, उद्या पैसे द्यायला लागेल त्याला. बस बस बिलकुल 2चा टाकतोच मी. 2,01,000 टाकून देतो. हेच नाही काही घ्यायची तर आपल्यालाच बिलकुल. एकच लाल शिवलाल देखले डर की आगे जीत आहे. चल ये तुम्ही फोन लावून आहे का. 2,01,000 आहे का. बरं फिटला तो आता. चक्की तर घेणार कंदील बुडाचा. आता येतो डबल बदलून मी आलोच. बरं ठीक आहे मग जाय आता. हे बा काशी तू काय कर, आपलं पाकिट वापस घेऊन ये. सरपंचाला म्हणा पाकिट वापस सांगितलं म्हणा, त्यात मिस्टेक आहे म्हणा थोडीशी, शिवलाल भाऊच्या याच्यात दुरुस्त करायचं आहे म्हणा. डबल देतो ना 5 10 मिनिटांना. घेऊन येते जाय. हो ठीक आहे ना, घेऊन येतो मग. हो ठीक आहे ठीक आहे. मग लवकर फोन लाव दिले, मी येतो घरून 10 मिनिटात. हो जाय जा. मग आणीच वाढवायची ना रे बा रक्कम. 56 खेप आता पहिले नेलं, आता म्हणतं की अजून ते बदलून आणायला लागते. त्या शिवलालले म्हणा आता 1 खेप पाठव म्हणा, तू काय लिपापेतनी. 56 खेप आता बदल करा आणि हे करा. सगळेजण वापस घेऊन जाऊ राहिले, आणून देऊ राहिले. काय लावलं हे तर. जा लवकर आणि फटकन बदलून आणा. 9 वाजता हजर व्हा म्हणा, नाही तर सुरू करून दे तुम्ही. त्यांना सगळेच निवड राहिले ना. मग आता शिवलाल भाऊनच काय केलं मग, आता तुम्ही झुंबरला दिलं नाही का, ते कंदिलाबाजी दिसले मला घेऊन. मग थोडंसं काय मिस्टेक आहे म्हणे. म्हणून म्हणलं बा असं म्हणे शिवलाल भाऊ घेऊन ये म्हणे. आलोच मी, बस 10 मिनिटात त्याला बोलावून घेऊन येतो, काही टेन्शन नाही. आलोच मी. काय सरपंच साहेब काय लावलं म्हणलं तुम्ही. बंदली पापी नसन तसं काही ताल करून राजा. आता समजलं देवदास सांगे मला म्हणे असं असं झालं म्हणे. चक्की विक्री आहे बा असं तसं काय आहे काय म्हणलं प्रकरण याच्यात. नसता ताप झाला ना बा. मी आणलाय पा 1 खेपचा काटा काढा. चक्की काही आपल्याला पुरून नाही राहिली, घाटा कंपनी चालून राहिली. मी आणलं बाबा जे आहे ते बुडू द्या, पण आपण आता पुढे तरी निदान कमीत कमी हात काढा. तर आता इकाले काढली ते बा निविदा. आता लोक एक नाही आली. दड बिलकुल 7 वाजता 8 निविदा आल्या त्या लोकांच्या. तर म्हणे आम्हाला घ्यायची ना. आता अजून आता 8:30 झाले. ते बा म्हणलं 2-3 जणांना वापसही नेले. काय बदल करावं लागते म्हणे, काय चुकलं कोणाचं काही कोणाचं काही.
आता बा गेलेत ते बदलून आणायला. आता काय बदलते आणि किती किंमत टाकते काय सांगावं. करा बाबा, किती हजाराची किती आहे मला चक्की तुमची ते? जुनी आहे वाटते, बरीच जुनी दिसते ते. काय जाऊ दे ना बा, बरं आहे ती 25-30 हजाराची आहे ती चक्की. आता जर इकायला गेलं जुनी समजा, हो पण आता त्या काळात घेतली होती मी 5-6 हजार रुपयाची. पण चांगली आहे, पण चक्की की चांगली आहे, ओरिजिनल आहे. बरं काय होतं तुमचं, कसं काय म्हणलं. नाही, थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्या संग. चला म्हणलं अंदर जरा. हो, यायचं हाल टाईम आहे ना, अजून 9 वाजता आहे ना. बस 10 मिनिटात आटपतो आम्ही. चला म्हणलं जरा. काय खुसपट काढते बरं बरं ठीक आहे, चला चला चला. बघत आहे नाही मग काय बसले आपले निविधान फिविधान. हे पा शिवलालच्या हातात जर पडली चक्की तर काय फायदा होईल? तुमचीच नामोशी होईल ना त्यातली खाली पण की बा सरपंच चक्की का लागली बा, इतकं घाणीत काम आलं. शिवल्या तिकडे बिलकुल बाबा काय त्याचं म्हणजे मावाला नाही पावल्या जाईल. म्हणून म्हणलं लोक उधाऱ्या देते ना, मागं पुढे देते, तर फक्त कसं ॲडजस्टमेंट करायला लागत होती यावेळेस बिलाची. नाही विषय त्याचा नाही आहे. विषय कसा आहे, आता मागं झालं चिल्लय, किराणा दुकान सांभाळा, शेती सांभाळा, कंट्रोल पा, आणि हे आता चक्कीचा बी. चक्कीत तर मला हे बा काहीच नाही उरू राहिलं. लोक काय आहे निरातारीत झाली ती. हो मुंगशीराम होतं माहीत नाही का तुम्हाला? हो ते कसं आहे, थोडं राखून ते पाणी पिईन असं झालं ते काम. म्हणजे पिठही नाही ते म्हणते बा. काय आता बाया सांगते दा असं साहेबा कमी चाललं आणि हे चाललं, आणि पैसे बी कमी जास्त 4 पाहिलेल्या जर 3 असली ती. आता म्हणता येत नाही, पण जाऊ दे आता काय, आतापर्यंत आहे चाललं. पण आता शेवटी माया कसं नाका तोंडात गेलं पाणी. मी आणलं आता हे पुरत नाही, तर म्हणून म्हणलं काटा काळ नाही मला कोणत्या हालतीत मला ते लवकर आपल्याला कोणाचे तरी हवाले करून दे नाही बाबा, जाय तिकडे. आपण मग दुसरा तिसरा कायले आता झाबरूल जर दिले असते तरी काम आहे. हो चांगली चक्की चालू असते, 4 पैसे कमावले असते. आता ते आहे खाली, काही ना काही काम त्याला भेटलं असतं. डॅनी बुड्यानं भरला म्हणते फॉर्म, तर मला वाटतं डॅनी बुड्याला देऊन द्या ना मग. हो कोणाचे पाकिट किती रुपये पहा तुम्ही, चेक करून जराचे उघडून. आणि जर समजा डॅनी बुड्याचं कमी असेल तर तेवढं टाकून द्या जास्त वाढून. भलाई पैसे मग नंतर तुम्ही कमी घ्या जा. पहा ना असं करून काहीतरी, म्हणजे त्याला काम तरी भेटत. नाही ना बाबा, तसे कामं नको करायला लावू ना मले. लिफाफे बंद लिफाफे खोलायला लावता का तुम्ही? तसे कामं नाही करत मी. हो फक्त 2-3 तर जणं घेऊनही गेले, त्याच्यानं काही आपला फायदा होणार नाही. तर दुसरी गोष्ट कशी आहे, आता झाबरूल याच्यात तुम्ही काय पडून राहिले भानगडीत नाही. त्याला पाहू द्या आणि त्याच्या मार्ग त्याला करू द्या काही ना काही त्याच्या मनानं, डोक्यात काय त्याच्यात. याच्यात त्याला गुंतून कुठं बसता. चक्की कोणती रंगाची आहे? 1980ची चक्की आहे. आणि काय आहे 20,000 रुपयाची भंगारात खपत नाही, त्यापेक्षा नवी घेता येत नाही. मग याच्यात काही पुरत नाही. कशी बी 1-1.5 लाख रुपयात जाते मग चक्की, 100% सांगतो. हो तर म्हणून म्हणलं कसं झाबरूला इतके भानगडीत पडू नका. त्याला जर तुम्हाला मदत करायची असेल तर मला सांगा. तुमचा दवाखाना आहे पुरा रिकामा, काही उद्योग करणं म्हणा, कोणते पाहिलं म्हणा, मोठं फ्लोअर मिलच टाकणं लेखाचं काय आहे. फक्त म्हणलं याच्यात काही त्याला पडू नका येऊ जास्त. तर पाहू ना आता काय होते, तर जमलं तर शिवल्यालाच घेऊ द्या. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. 1-1.5 लाख रुपये माया वसूल होते, माया मागची पिढा कमी होती. असा गेम आहे तुमचा समजा नाही का. म्हणजे कसं बी आता माहोल करून बिलकुल आता 1-1.5 लाख रुपयात कोणाच्या मस्तकी मारता तुम्ही नाही का. 20-25 हजार चक्की. जाऊ द्या होऊ द्या, फायदा होतो संत. तर बरं मग आता हे राहू देऊ नाही का. मग आता झाबरूला काही याच्यात पळाला नाही ना का. बरं ठीक आहे. हो मग आता काय होतं, बाकी भिडेल आहेत पण. हो आता कंदील बुडा पळतच गेला बा. हो काय आता काय करतील काय नाही. तर हो बहुतेक आता किती लिहिते काय नाही. आता दोघा तिघात तर चांगली कॉम्पिटिशन दिसते मला. बहुतेक हे बा मुंगशीराम तर सोडत नाही पहिली गोष्ट, काऊन की त्याला लागेला चटक. हो त्याच्यानंतर शिवल्या कसं आहे, शिवल्याला कसं खादोळेचा सपोर्ट आहे. त्यांना जर का काही समजा टेकणी दिली तर ती बी घेऊ शकते. आणि कंदील बुडा तर माहीतच आहे, पैसे की आहे त्याच्या पैसे. हो काही ना काहीतरी त्याला कसं कोणी बी चेतून दिलं की बातच पेटते ते. त्याला वाटते कसं आपणच घ्यावं असं आहे ते. काही बी असलं की माय इकडेच आलं पाहिजे असं आहे ना. वावर होय का माय, हे होय का माय. पाहू ना आता कोण घेते. तिघापैकी घेते, पण 100% मलाच वाटते बा. जाऊ द्या मग आता तुमचं जे काय ते बरोबरच आहे समजा नाही का. बरं ठीक आहे, चला शांताराम भाऊ आता यायला निपटू द्यायचे. करा मग बरोबर, आता द्या एखाद्याला बरोबर लावून कमी. ठीक आहे मग. हो लढ कर लागते जरा, असं पुरत नाही जाय तिकडे. हो तेच म्हणलं कसं जा मग आता तुम्ही. इथं काही थांबू नका जास्त. अजून कसं माय बैकाचं काम बेंगलं नाही पाहिजे. हो जा. नाही बाबा, का पागल झाला का तू? पहिले टाकले तेच बरोबर आहे आपले. 1.25 लाख घेऊन काही नाही टाका लागत. मग इतके रुपये असते चक्की तरी आहे का तेवढ्याची? काही आपलं करून बसा. विषय तसा नाही ना बा. चक्की टाकतो मला लय लोच असते. बघा मीटर आणा, हे करा ते करा, सगळं इथं रेडी आहे बिलकुल. फक्त आपल्याला काय तिथं चक्की आहे, तिकडे बाकीचं ठेवा सामान, हे ते सगळं पद्धतशीर सामान आहे. फक्त आपल्याला सुरू करून द्यायचं काम आहे फक्त. बरोबर म्हणलं कसं आहे, आपल्याला पुरते. हो 1.25 लाख रुपये जाईल आपले. 25,000 शिल्लक जाईल. पहिले एरिया आपण 1 लाख टाकला होता कधी. मग आता तेवढे 25,000 हिंमत लावली कधी तर आपण सक्सेस होतो. नाही तर 100% सांगतो ना. हो 7-8 हजार फॉर्म भरेल आहे काय सांगा. मग म्हणून म्हणलं कधी एवढा 100% घेते म्हणजे घेते, नाही तर शिवले आहेच. बाबा तुमची कधी अशा जिदा चढते तर काय करा. अशा जिदी खलास व्हायचे लोक. मग काय तर अशा ती नवी आली तरी भाऊ एखादी. मी म्हणतो जाऊ दे ना बाबा, सोडून दे ना पिक्चर तिकडे. जाऊ दे, टाकू नको.
हात नको का बा तू हे पहा म्हणलं लय बा सुवर्ण संधी आहे हो कोणाला नसते भेटत ना योगा आपल्याला कसं माहीत झालं इतके लोक आहे बा कोणाला काय माहित आहे लोकांना वाटते बघ भाऊ एकटेच आहे का असं आहे ते हो तर हे बा सरपंच मध्ये 7-8 जणांचे फॉर्म आले मध्ये लहान बा लवकर बदलून राहतो तुम्ही हो तर हे बा आता तू काही बोल नको 1.25 लाख टाकतो विषय क्लोज आता बरं कर बा 1.25 लाख नेऊन दे जाऊ दे आजकाल आता काय छप्पन किप्पन निरा का लिफा किमतीच बदलता का तुम्ही एक किमती टाका ना बा एक काय टाकायचं ते घेऊन घ्यायचे घ्यायची इच्छा आहे तर तुम्ही करता आता 10 वाळो 5 वाळो काय कसं काय बा टाइम हुरायला जा लागतील तिकडे तसं नाही बाबा भानू आपल्याला काहीच माहिती नाही आपण अंधीत हा ते शिवले गिवले सगळे फॉर्म भरले ना बाबा मग काय आता मध्ये गोष्टी करताना दिसले ते तर हे बा 2 लाख रुपये टाकणार आहे ते खाजोडे फोन लावतो म्हणे 2 लाख टाकतो म्हणे घेतो तो मीच म्हणे म्हणून मला आपल्याला माहित पडलं सगळं झालं मग काय लोड घेता जराशी वाढून दे त्याच्यापेक्षा चक्की आपल्याच घरी घ्यायची टेन्शनचं काम नाही असं आहे माय हो नाही तर मी गेलो होतो ना आधीच आपण 2 लाख रुपये काय पुरवतो बरोबर आपल्या चक्की काय पुरते म्हणे पुरत नाही तर काय पुरत नाही मग आता वावरात आपले वाचते नाही का पैसे 1 लाख रुपयाचा वावर आपल्याला 40,000 भेटलं ना यावर्षी हराशीत नाही मग ते वाचले आपले 60,000 असे म्हणा जाऊ दे बा इकडं तिकडे म्हणून म्हणलं एक खेप हातात जाऊ द्या ना पुरं दुसऱ्याच्या एक खेप चक्की आपल्या हातात आली की झालं पुऱ्या गावात एकच चक्की आहे ना पुरे पैसे वसूल आहे ना मग मला कामच काय आपलं बसलं तिथं बिलकुल नो टेन्शन रोजचे 700-750 रुपये रोज पडते इच्छा आहे तुमची घ्या मग काय किती वाढवा तेवढे वाढवा आणि पटकन घेऊन जा तिथे झाला का ना तुम्हाला अजून काय वापस आले म्हणलं काय सांगतो लोक लोक माहित नाही का इकडे बोलते एक तिकडे बोलते ते का 7-8 जणांना भरले म्हणते ते निविदा मग आता किती भरले किती नाही कोणी 1.25 लाख भरले म्हणते त्यानं झुमऱ्यानं मग आपले 1.5 लाख रुपये ते कंदिल्या बदलासाठी गेला म्हणून म्हणलं खाजोडे साहेबाला फोन लावतो 2 लाख रुपये मागून घेतो एक खेपचे म्हणजे कॉम्पिटिशनचं कामच नाही एक खेप घेतली जाय तिकडे आपल्याला एरी काय जायला लागू राहिली जाईन तर खाजोडे जायला काय कोण देऊ राहिला वापस किती लोक म्हटलं 7-8 लोकांनी भरले का बापा बापा काय तर इकडे बोलते ते तिकडे बोलते ते काय आता कशाला पाठवलं मी मला लिपापा वापस घेऊन ये त्यातली आपण किंमत बदलून टाकू लोक आता हे बा घेऊन चालले बदलासाठी आपल्याला काय हरकत आहे मग 2 चाकड्या मारूनच देऊ का बस आता मी फोन लावतो पाहतो काय म्हणते तर मस्त म्हणलं साहेब ते कसं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून फोन लावला जरा उशिरा तर कसं होतं आमची इथं चक्की विक्री काढलेली आहे सरपंचाची तर निविदा बोलावले ते ना 7-8 लोक आले त्याच्यातनी कोणा 70,000 80,000 1-1.5 पर्यंत आहे म्हणजे पोझिशन तर मी म्हटलं बा आपल्याला कसं 2 चाकड्या टाकला घेऊन घेतली आपल्या अंडरमध्ये टेन्शनचं काम नाही जरा वर्चस्व राहते म्हणून म्हणलं कसं 2 लाखाची होईल का म्हणलं मदत थोडीफार समजा याच्यासाठी लावला होता फोन काय वाटते काय कसं वाटते तुम्हाला बरं आहे का घ्यावं का नाही म्हणलं कसं करावं अरे जा तुमचं काही दिमाग आहे बा मी काय म्हणतो तुमची इथं मेंढी पालन लस काम वाटतं बा म्हणजे एकानं धरलं शेपूट की सऱ्यानं धराच लागते का कोणती ती जुनी चक्की राहिली कोणत्या जमान्यातली 1980 काळातली ती तुम्ही राजा काय 2 लाख रुपये घेऊन राहिला का तुम्ही तुमची डोक्यात जागा आहे का म्हटलं कुठं आहे तुमच्या घुटण्यात आहे का कुठं आहे तसं नाही ना विषय तसा नाही आहे खातोडे साहेब विषय कसा आहे विषय याचा आहे ना आपल्या स्वाभिमानाचा आहे ना विषय कसा आहे आता बा त्याने जर घेतली तर मग आपला कमीपणा होईल त्याच्यातनी अशासाठी मग आता काही हो ना तिकडे जिकडे तिकडे काही हो घाटा हो का नको हो पण घ्यायची खरी आपल्यालाच हो असं माय म्हणणं होतं म्हणून म्हणलं बा कसं आता आपलं वावर आपण आता समजा मागं हराशीतनी घेतलं होतं तर त्याच्यातनी आपण समजा नाही टिकलो समजा आपल्या लोकांना कसं गलचप्पी दिली पण याच्यात म्हणलं याच्यात हार मानाची नाही बा असं माय म्हणणं होतं म्हणून म्हणलं 2 लाख जर असले तर आपल्या हाताखाली येते का म्हणजे पूर्ण गाव अंडरमध्ये येते ना संबंध वाढते लोकांचे कसं परस्पर संबंध माहिती होते म्हणून म्हणलं कसं पावा तसं नसते 4 दिवस लोक म्हणते ना नाही बा शिवलाल म्हणून घेतली शिवलाल पण पुढे माहिती आहे ना आपल्याला झपका बसते जात नाही 2 लाख रुपये ती का पागल आहे का म्हणजे घ्यायला लोक इकून म्हणते तिकून म्हणते 25,000 रुपयाची चक्की नाही म्हणून लेखान 2 लाख दिले किती बयाळ आहे असं आहे लोक काय आपल्या मूर्खात काढून तुले म्हणून म्हणलं कसं नवी घे पण लागन तर तुले पण याच्या फसकडात पडू नको तू असं माय म्हणणं आहे तसं म्हणता नाही का हो लेखाच ती आहे म्हणा कसं आहे म्हणजे मोठेपणा करावं नाही का म्हणजे आपल्या चांगलं ठेवते नाही असं होईल नाही तसंच आहे निसर्गाचा नियमच आहे ना मोठमोठ्या पुरामध्ये मोठमोठे झाडं वाहून जाते तर पण लई लवाळे जे असते ना ते जाते का नाही ना मग ते लपकते तर जशी परिस्थिती आली तशी लपकते ते अजून बिलकुल तोंड वर काढायचं असं आपलं काम आहे तसं म्हणजे समजा हो 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 महापुरे येते मोठमोठे झाडे जातील लवाळे राहती हो रजा ती बरोबर आहे नाही का हो म्हणजे मग डोकं काढायला बरं राहते माणसं नाही का हो एखादा माणूस कुठं बसता आपण नाही हो बरोबर ठीक आहे मग आता हात काढून घेऊ का मी त्यातले बिलकुल हे हातच टाकू नको त्याच्या लागन एखादा फिटवायचं फिटून टाक काऊन की कसं आहे सरपंचाने तुमच्या सगळ्याचा गेम केलेला दिसून राहिला मला काऊन की लय शायना आहे ते कारण की कसं आहे तुमच्या दिले भांडण लावून कॉम्पिटिशन आणि तिकडे त्याची 25,000 चक्की ते 2 लाखात विकून राहिला पुरे म्हणजे मागचे पुढचे पुरे ते वसूलच करून राहिला म्हणून म्हणलं कसं फटकन तू हात काढून घेतात ते लागले ते काही नवी घे बाबा मीटर घ्यायला काही टाईम नाही लागत ट्रान्सफर काही फालतो काही त्या भानगडीत पडू नको तूच घे म्हणा तूच पाय म्हणा काय सरपंचानं बरोबर सगळ्याचे भांडणं लावून दिले बरोबर त्याचा फायदा करून राहिला ते नाही का आला लक्षात आला ते बरोबर ठीक आहे देतो मग एखाद्याला फिटून 20,000 लिहून टाकतो नॉमिनल मी आणि जाय तिकडे आणि पडला बा 2 लाख रुपये मागून राहिला होता सांगतो सगळं मी का त्याचा काय म्हणजे मोठे बाबा हो नाही का हो ना माझ्या भिंत बोललं केव लावला ना नाही काही काळजी नाही हे बा लागले बी तर मला सांगा फक्त याच्यात पडू नको हे काही आपल्याला म्हणजे काही माणुसकीचं काम नाही हे काही पुरत नाही आपल्याला ठीक आहे मग ते एखादा दडपून ते फिटून ते चांगला ठीक आहे बस ते कंदील बुडं नाही का ते वावरात जरा वाचलं होतं आता इथं फिटत असते आता बस तेच ते आपलं कंदील आहे तसं इथे पुढेच आहे का ते बाबा कुठे पुढेच असते का पैसा कुठं चाललाय ना हात टाकतेच पण कुठे कुठचे पैसे आणते काय म्हणजे का सोनं घेणे भरपूर आहे त्याच्या घरच्या बाईले बहुतेक इकवा करते मोडते असं तसं व्याजाचा काही बिझनेस आहे करते ते बरोबर बरं ठीक आहे मग ठेवतो हो पाहतो काय तुम्ही बरोबर ठीक आहे ठेव मग ठेव का शिवल्या
पाय धुवून पाणी प्यायला पुरती इतकं रजा म्हणजे ढोपरापासून पाया लागायची पहिल्यांदा तुया बोलतं काय करतं काय घरी भेटायला आला ना बा म्हणे हे पा तुमच्यासाठी मागं घेऊन राहिलो भरत नाही आणि इकडे फॉर्म भरून तयार का म्हणलं काय आले का इतकं असते का बे इतकं मला घेऊ दिली असते तर काय बिघडलं असतं तुझे घे आता घे तूच घे जा नाही ना तसं काहीच नाही बा तुम्ही काही समजून राहिलं तसं काहीच नाही आपली इच्छाच नव्हती ना हे बा बबन नाही भरला आता मला बबननं सांगितलं मला माहीत नव्हतं हे बा आम्ही कसं आहे फक्त काहीतरी बा नॉमिनल भरला ते फॉर्म बा काहीतरी कॉम्पिटिशन दिसली पाहिजे स्पर्धा आहे बा नाही तर मग तुमचाच फॉर्म असला मग काय फायदा पाच नाका कंदील बुडा किती जवळचा आहे तुमच्या भरला का त्यानं मग आम्ही कायसाठी भरला असं ना आम्ही का तुम्हाला का जिंकवासाठी का हरवासाठी भरला आम्ही टाकलेच किती पैसे 20 आणि 25 हजार रुपये टाकले बा आम्ही आम्हाला जर घ्यायचे असते तर आम्ही 1-1.5 लाख टाकत नव्हतो का मग तेच आहे ना म्हणणं आम्ही फक्त तुम्हाला सपोर्ट म्हणून काहीतरी बा नॉमिनल भरले चला बा तिथं बसता आलं पाहिजे ऐकता आलं पाहिजे काय नाही तर याच्यासाठी आहे ते तसं काहीच आहे ना कधी पाहिजे बाई आहे काय म्हणजे टाक म्हणजे भरू तेवढं आपलं काही जास्त नाही ना आपण जास्त पैसे लिहिले नाही ना हे पा तोंडाची बाप नाही का माल पुरत इतके का मतलब वाना जायला का टकल्या वाना जाय एवढं वाटलं नव्हता गुंपाबुडीने सांगितलं नसं काहीच नाही तू करू राहिला सगळं ते मग तास भरलाय फॉर्म आणि 1.25 लाख रुपये का टाकले ना मला माहिती आहे सगळं समजलं ना बाबा अंदरच्या गोष्टी मग काय नाही तर त्याने आपली काही गरज होतं काही भरायचा ते आंब्याची रखवाली नाही ते बाकीचे एपिसोड कसे काय येणार आहे काही राजे आपलं मोठा गिटा बसले आपल्या मोठ्याला नाही ऐकूया तिकडे तिकडे कोणी न्यायचं तर पताही नाही लागायचा बसले आपले कोणी भरलं काही करणं आता मला भर दिला असतं काय बिघडत असतं का आता झाली काही कॉम्पिटिशन तरी म्हणतो भाऊ हे बा तुला घेऊ देत नाही मी सांगू राहिलो तुला आकडा पता लागला पाहिले तर आम्ही तर कमाल आहे हे बाबी काय म्हणतो कधी ना म्हणजे कोणाला भेटू ना हे बाबा तुम्हाला भेटा सांगतो मी तुम्हाला शिवलाल भाऊ 100% घेते ते लय जोर मारून राहिले सोडणार रे कधी बुडे हातच नाही पकडू शकत कोणी पाहिजे तू जिकीन तर मिस आता येतो त्या काय शिवलेला भेटू ना पाहिजे त्याचं बी काय तर जायला का कमी मानाचं आहे आता आलोच भेटून आपल्याला हारजीतची गरजच नाही ना आपल्याला वाटते बाबा तुम्हीच घेतली पाहिजे चक्की आपल्याला विशेष नाही ना आपलं पोट भरायला आणि काय बसतो इकडे भानगडीत पडत आता तुम्हाला सांगितलं बा लोकशाही म्हटल्यावर काहीतरी करायला लागते ना भरायला लागते फॉर्म तसं निवडून यायची आम्हाला अपेक्षाच नाही ना असं आहे ते अरे भाऊ आता कसं तोंड नको उगलालो म्हणलं आता 16 वेळा जाहीर होणारच आहे कोणाचा किती काय तुला किती आकडा सगळं माहिती आहे मला हो काही सांगू नको असं आहे अरे हो ना मग मी काय म्हणून राहिलो मी तर हे बा जग जाहीर सांगू राहिलो ना माझ्या 20,000 रुपये आकडा आहे मग आपण जास्त भरलेच नाही ना 20,000 रुपये काहीतरी नॉमिनल तिथे येऊन बसासाठी आहे ते बाकी काही नाही 10-15 मिनिटात तिथं आता पाकिट खोलणार आहे तरी लबाड बोलून राहिले ते हो 2 लाख रुपयावर आकडा यायचा आणि मला सांगू राहिलं तरी भाऊ म्हणलं थांब तुलेच पाणी पाचतो मी हे बा शिवला तू काही सांगड्या हो तुला पाणी पाचतो पण आता तुला तर घेऊ देत नाही आपण घेऊनच नाही राहिलो ना आपण कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे तर तुम्ही मग शिरा भाऊन झुंबर आपण नाहीच आहे ना आपण तर खरं सांगू राहिलो ना आपण 20,000 रुपये भरलेले आहे आणि बाकी काहीच रोल नाही आपला बरं असं आहे ना बरं पाहू ना मग पाहू हो ठीक आहे ना तेच म्हणलं ना तुम्ही कसं काय गलत केलं हे काऊन की आता आपल्याला वाटतं मग शिरा भाऊला भेटायला पाहिजे बरं पाहू आता काय होते तर चला आता अंदर जा लागेल ना चला आले वाटते सगळे नाही का हो चला ठीक आहे मग आता 8 जण आले तुम्ही तर बंद लिफाफे आपले 8 आहेत या खोक्यामध्ये कोणाची आत्ताच जर समजा अडचण असन बा पैसे नाही असं नाही बजेट नाही तर म्हणलं ते कसं आत्ताच आपला लिफाफा काढू शकते उद्या आपले पैसे वसूल होईल जे काय आता ज्याने ते लिहिलेला आकडा तेवढा ठीक आहे समजलं ना काढू मग आता नाही काही कोणाला अडचण नाही काढा हो काढा ते कसं सांगणं काम आहे आपलं नंतर मग कसं मी नाही जमणार नाही पैसे वसूल होईल झालं ना कबूल आहे सगळ्याले ठीक आहे चल जगन काढ त्यातले सगळे पाकिटं काढ आणि त्यातले कागद बाजून कर ठीक आहे आणि म्हणलं एक बिलाचं सांगतो 6,000 बिल आहे की नाही ते मातर्फे मी भरून देईन चक्की ओके करून देईन ज्याला बी कोणाला भेटन त्याला ठीक आहे काढ रे बा काढ झालं तर कंदीला फिट्टी आता 100% नाही कोमाच द्या पत्त कटलं समजा नाही का हो 100% आता चक्की एक तर मला वाटतं शिवलाल भोले हो शिवलाल भाऊ खरं बोलू राहिले खोटे बोलू काही समजून राहिले नाही का हो एक तर शिवलाल भोले भेटते नाही तर मग कधी भेटेल नाही का दोघातच आहे आता काय होते काढा म्हणलं काढा मग जगा काढ पाकिट काढ फटाफट त्यातले कागद बाजूला काढ नाव वाचा किंमत वाच हो मामा काढतो चला आता सगळे लिफाफे फाळणं झाले त्यातले कागद बाहेर काढले तर आता आपण 8 कागद या खोक्यात ठेवले त्यातला पहिला कागद आता जगन वाचून दाखवणार आहे चलवाच जगन आता पहिली चिठ्ठी आहे याच्यावर लिहिलेला आहे बंडू कावरे उर्फ माऊली 75,000 रुपये माऊली भाऊ बाबा 75,000 वाट पुढचं वाच आता दुसरा आहे लिपापा आता दुसरा आहे गुंपाबाई घर फिरवे 1,25,000 रुपये मला 1.25 लाख रुपये पुढे काय आहे बा आपला 10 आहे बाबा मग यायची 1.25 लाख आणि काही आता काही खरं नाही आता आलोही नसतं पुरलो असतं आता तिसऱ्या चिठ्ठीत आहे फकीरा गोंडा म्हणजे डॅनी आबाजी हो तर त्याचे 40,000 रुपये हसू नका हो एवढं का हसा लागते हो आपली एवढी आहे बा 40ची हो 40 तर पुरते आपल्याला हो नाही तर नाही जाऊ दे काय हरकत नाही वाच पुढचं वाच याच्यानंतर पुढचा आहे जगिरा टोयगोटे मायाबाजी 50,000 रुपये 50 काय खरं 50 घेण्याचं काही आपलं नाही का हो पावर 1.25 लाख आपल्या यायचे काय आता हो काय 40 आणि 50 पार बघ म्हणलं पुढचं पाय आता आपलं काय खरं आहे जाऊ दे म्हणलं माय असं ना ते 80,000 आहे माय 80 त्याच्या पुढची मुंशीराम झुटके 80,000 रुपये वाटे नाही एवढे लोक लेखायचे गेम करतील म्हणून जाऊ दे वाच पुढची वाच बा जाऊ दे त्याच्या पुढची चिठ्ठी आहे बमनराव टेलर 25,000 रुपये
अरे या बाय बाबा टेलर काही आता काही भाग्याची गरज होती का असा करणं फालतू राहायचे बरोबर वाच पुढची वाच बाबा पुढची वाच आता किती राहिले आता दोन राहिले फक्त दोन आता एक आहे कंदिलाबाजीची एक आहे शिवलाल मोठे भावाची तो याचंच भेव आहे फक्त एक खेप शिवल्याची सटकली की बस झालं का मला वाच मग वाच शिवलाल भाऊजी काढ भाऊ काढ का कसं आहे तुम्ही जरी हातानं गोटा पाडून घेतला पायावर मग काय इतकी किंमत लिहायलाच नाही पाहिजे ना मग आता लिहिल्यावर कसं असते एक खेप सगळ्या समक्ष मग कसं जे आकडा निघाला तेवढे पैसे द्यास लागते मग कसं असते म्हणून म्हणलं विचारपूर्वक माणसानं कोणते काम केलं पाहिजे कोणाचं ऐकून सवरून असं कामं नाही केले पाहिजे सांगा बा आता आम्ही काय करावं त्याले काय करायचं मला काय माहिती असं असं होईल म्हणून मग लोक आपल्याला माहित नाही राजा इतके हुशार असते म्हणून नाही का पण पाहिजे ना शिवल्या ना मला काय म्हणे तिथं मी आता तिथून लपून चाललो होतो समजा त्याच्या गोष्टी सुरू होत्या असं सायकडे म्हणे काय करावं आता कसं करावं हे आपलं काशी आहे चबऱ्यावानाचं त्याला सांगू राहिलं होतं म्हणे बा झुंबर 1 लाख रुपये टाकू राहिला तर मग त्यानं काय म्हणे आपण काही कमी नाही म्हणे आपण तर 2 लाख रुपये टाकेला टाकेलं आहे म्हणे अजूनही वाढून देऊ म्हणले 25,000 हो म्हणे मग ते जाय म्हणे घेऊन ये म्हणली बाबा अशी त्याच्या गोष्टी ऐकल्या मी म्हणलं का हे आता समजा 2,25,000 म्हणते म्हणजे बहुतेक आपल्याला 2,30,000 म्हणाले पुरते म्हणून मी गेलो मी काही आव नाही केला विचार नाही केला 2-3 आकडा टाकला डबल पाकिट तुम्हाला आणून दिलं बसला राजा पुरामुळे जाबू सांगा काय करा आपण चक्कीची किंमत काय 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 जागेसहित 2-2-2.5 लाख रुपये येत नव्हते मले मग काय या बा तुम्ही काय करा आता घेतली आता विषय कसं आता काही याच्यातनी बदल होत नाही तर तुम्ही लाईन म्हणले फोन केला का ते लाईन सुरू करावं लागेल ना आपल्याला त्याशिवाय काय करता म्हणलं मग आता आहे ते आहे आता रात्रीच केला ना फोन जरी बोली झाली की तेच रात्री फोन केला लाईन साहेब म्हणलं बा असंच आहे सरपंच साहेब भला नगदी पैसे देऊ राहिले म्हणलं बा आणि बाकीची मी आता विकत घेतलेली आहे लवकरात लवकर तुम्ही ते करून द्या ट्रान्सफरचं लवकरात लवकर माझ्या मेळ बसून द्या असं म्हणलं मी त्याला काय म्हणे येतो म्हणे का मग आता कधी येते मग ते म्हणे बा आता बस आता 9 वाजता जातो म्हणे मी ऑफिसले सही की मारली घेतो म्हणे मग आता काय होते काय नाही नाही हे बा तुम्ही एक फोन केला म्हणजे झालं नाही बरं हो फोन चालूच ठेवावं लागतं आता चक्कीवाला म्हणलं का नाही आपल्याला संबंधच ठेवावं लागते लाईन म्हणलो काय संग आपल्या 3 फेज हो कोणता जाईन नियमच नाही हो त्याला फोन करा म्हणा लवकर या म्हणा बा मी एवढी महागाची चक्की घेतली म्हणा लवकरात लवकर मेळ बसून द्या म्हणा माया हो जोडून द्या म्हणा ती सकाळीच लावला होता म्हणा मी तसा पण ती म्हणे बघा काही दाते घासू देता का नाही म्हणे काय आज झोपले का नाही म्हणे रातभर हो येतोच म्हणे मी 9-10 वाजता आता काय होते काय नाही ते आले की देतो बा जोडजाड करून मग हो जाऊ दे आता काय करता नाही जाय आता बसली तर टिपारीच म्हणा पण आता कसं आहे ते सैन करावंच लागल थांब ना जरासं अजून आता तर सुरुवात आहे तुझी नाही का पाय ना तुला काय असते चक्की मग समजते बरं आहे बा जाऊ दे म्हणलं हे पा चला आता लाईन जोडली की तुझे बरोबर होऊन जाते लोकायला चहा पाणी पाच म्हणलं आणि सुरू करून द्या आपलं कसं उद्घाटन करून टाक मला करतो ना चहा पाणी हे ते सगळं करतो फक्त मला एक खेप जोडली की बस झालं का मस्त इथे 2-4 खुर्च्या ठेवतो त्यानंतर पाण्याची कॅन एखादी मस्त पद्धतशीर भावारीचं बोर्ड गेट पद्धतशीर नवं करतो लागतो मी आता काम मी काही टेन्शन नाही आता जाऊ दे आता झालं ना मग करा तर चांगलंच करा करा आता मस्त उमेदीनं सुरू करा आता तुमचा बिझनेस मस्त एखादं बोर्ड गिर्ड भानू दळण केंद्र असं तसं रेड बोर्ड हे ते तुमच्या पोरीनं पद्धतशीर लावून द्या आता जाऊ द्या होतच असते माणसाचं मागं पुढे आज ना उद्या वसूल होतीच ती चला आता येतो मग आम्ही